हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यांनाच माहीत आहे गुरुपौर्णिमा येत आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त सगळ्यांनाच गुरुचरित्राचं पारायण, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत वगैरे आपण करत असतो. पण त्यातल्याच काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. पण प्रॉपरली पद्धतीने कसं करायचं आणि महत्त्वाची गोष्ट काय, तर तुम्हाला कॅप्शन पाहून लक्षात आलंच असेल की गुरुचरित्र पारायण करण्याअगोदर संकल्प करणे खूप महत्त्वाचे असते आणि बऱ्याच जणांना माहीत नसतं की नेमकं संकल्प कसा करायचा आहे. तर कुठल्याही पारायण करायचं जर झालं तर आपण संकल्प करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ब्राह्मण वगैरे पाहत असताल, सत्यनारायण वगैरे करते वेळी आपल्या घरी संकल्प करा असं म्हणतात. कुठली पूजा वगैरे करते वेळी सुद्धा म्हणतात की संकल्प करा अगोदर. म्हणून कुठल्याही पारायण करता वेळी किंवा पूजा करते वेळी संकल्प करणं खूप 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 जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही छोटीशी आणि महत्त्वपूर्ण माहिती की आपण गुरुचरित्र पारायण करण्याअगोदर किंवा श्री स्वामी समर्थ सारामृत पारायण करण्याअगोदर संकल्प कसा करावा किंवा कसा केला जातो. तर 23 जुलै ते 29 जुलै या 7 दिवस आपण पारायण करू शकतो. तर ते पारायण कसे करायचे किंवा सुरुवात करण्यापूर्वी संकल्प कसा करायचा, तर ते आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण कुठलीही सेवा संकल्प करून करायला पाहिजे. गुरुला नमस्कार करायचा, स्वामींना नमस्कार करायचा आणि स्वामींना म्हणायचं, स्वामी माझ्याकडून ही सेवा करून घ्या. सगळ्या देवी देवतांना नमस्कार करायचा आणि या पूजेची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला नेमकं संकल्प करायचा कधी आहे ते सुद्धा मी तुम्हाला कळवते. आपल्याला अगोदर स्वामींची पूजा करून घ्यायची आहे. स्वामींना गंध, अक्षता, फुलं अर्पण करायची आहेत आणि नंतर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. तर जसं मी म्हटलं त्यानुसार आपल्याला अगोदर स्वामींची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर संकल्प करायला सुरुवात करायची आहे. तर संकल्प घ्यायचा कसा किंवा संकल्प कसा करावा, तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या स्वामींना धूप वगैरे सगळं देऊन झाल्याच्या नंतर त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे फूल, गंध, अक्षदा आणि पाणी, एवढ्या गोष्टी आपल्याला संकल्प करण्यासाठी लागणार आहेत. तर संकल्प करायचा कसा, तर आता आपल्याला संकल्प घेण्यासाठी खाली एक छोटंसं प्लेट वगैरे किंवा कुठलंही तांबण वगैरे ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं जे संकल्प सोडायचं पाणी वगैरे आहे तर ते त्यामध्येच पडेल. तर आता आपल्याला सगळ्यात अगोदर हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, जल. नंतर त्यावर हळदी कुंकुम टाकून घ्यायचं आहे, गंध. नंतर आपल्याला फूल ठेवायचं आहे, थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्यावर अक्षदा वाहून आपल्याला अशा पद्धतीने ते पकडायचं आहे. आणि आपल्याला अगोदर आपलं नाव घ्यायचं आहे, जसं की आपलं जे काही नाव आहे, आणि नंतर आपलं गोत्राचं नाव घ्यायचं आहे. जर गोत्र माहीत नसेल तर विचारून सुद्धा घेऊ शकता किंवा स्किप सुद्धा घेऊ शकता. आणि नंतर आपल्याला असं म्हणायचं आहे, मी, जसं की प्रत्येकाने आपापलं नाव घेऊन श्री स्वामी समर्थ सारामृत स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेने पारायण 23 जुलैपासून तर 29 जुलैपर्यंत करणार आहे. महाराजांनी ते माझ्याकडून करून घ्यावे आणि आपली जी इच्छा आहे ती महाराजांच्या समोर बोलायची आहे की कशासाठी आपण पारायण करणार आहोत किंवा आपण कोणासाठी, कशासाठी, कोणाच्या इच्छेसाठी किंवा कोणाच्या आरोग्यासाठी असं काही असेल, आपली इच्छा नसेल तर माझ्या घरावर स्वामीची अखंड कृपा राहावी असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि नंतर म्हणायचे आहे, स्वामी माझ्या सर्व परिवाराला सुख, शांती, समाधान, अखंड लक्ष्मी लाभो आणि घरातील सगळ्यांचे स्वस्थ व्यवस्थित राहो. घरात अखंड लक्ष्मी, जीवनात उन्नती व्हावी, माझ्या सेवेत भरभराट यावे आणि मी आयुष्यभर तुमची अशीच सेवा करत राहावी अशी स्वामींना प्रार्थना करायची. स्वामींनी माझ्याकडून अखंड सेवा करून घ्यावी ही स्वामीचरणी प्रार्थना आणि स्वामीचा आशीर्वाद नेहमी माझ्यावर राहावा आणि आतापर्यंत माझी साथ दिल्याबद्दल खूप खूप आभार म्हणून स्वामीचे आभार सुद्धा आपल्याला मानायचे आहेत आणि हातातील पाणी सोडून द्यायचं आहे. असा साधा आणि सोपा संकल्प आपल्याला पारायणाच्या पहिल्या दिवशी करायचा आहे. दररोज संकल्प करायची अजिबात सुद्धा गरज नाहीये. नंतर पोथीची पूजा आपल्याला करायची आहे आणि त्यावर सुद्धा गंध, फुल, अक्षदा वाहून ग्रंथाला नमस्कार करायचा आहे आपल्याला आणि ग्रंथ वाचनाला सुरुवात करायची.
आणि त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ एक जपमाळ करायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना आता एकच प्रश्न पडला असेल की कोणत्या दिवशी किती अध्यायाचे पठण करायचे. जसं की मी अगोदरसुद्धा तुम्हाला म्हटलं, हे 7 दिवसाचं पारायण आहे आणि श्री स्वामी समर्थ सारामृतमध्ये याविषयी पूर्ण डिटेल्स दिलेलीच आहे, तरीसुद्धा मी थोडक्यात सांगते. तर हा ग्रंथ 21 अध्यायांचा आहे आणि आपण 7 दिवस पारायण करणार म्हणलं की प्रत्येक दिवशी आपल्याला बरोबर 3 अध्याय वाचावे लागणार आणि त्याची समाप्ती बरोबर 7व्या दिवशी आली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला त्या अध्यायाचं डिवायडेशन करायचं आहे, त्यांचं वेगवेगळ्या भागामध्ये विभाजन करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला वाचायचं आहे. पहिला दिवस स्वामींची छान पूजा करायची आहे आणि आपल्याला 1 ते 3 पर्यंत अध्याय वाचायचे आहेत. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं त्यानुसार संकल्प हा पहिल्याच दिवशी करायचा. तर तुम्हाला सुद्धा श्री स्वामी चरित्र सारामृतचं पारायण जर करायचं असेल तर उद्यापासनं म्हणजेच 23 तारखेपासनं तुम्ही सुरुवात नक्कीच करू शकतात. आणि त्यातलीच या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही अजिबात विसरू नका. आणि तुम्ही सुद्धा यावेळेस या ग्रंथाचं पठण नक्कीच करा आणि अशा पद्धतीने संकल्प नक्कीच करा. तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होईल किंवा तुम्हाला कशासाठी पाहिजे आहे ते सुद्धा तुम्ही संकल्पामध्ये नक्कीच बोलू शकतात. तर आय होप तुम्हाला माझी ही महत्त्वपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि माझ्या व्हिडिओला भरपूर शेअर करायला विसरू नका. तुम्हाला आणखी असे व्हिडिओज पाहिजे असतील तर एकदा माझ्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करा. मी बरेचसे व्हिडिओ त्यावर अपलोड केलेले आहेत, बरीचशी माहिती मी त्यावर अपलोड केलेली आहे, त्याने नक्कीच तुम्हाला मदत होईल. आणखी भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.